पण या रताळे गावामध्ये आलेला पाहणी केलेली आहे, चौकशी केली, नक्की काय विषय होतं? एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म नोंद जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्याचे यवतमाळ जिल्ह्यात 2 ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे CRS पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या 17 आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये हॅक करून 4900 ची जन्म नोंदणी. तशाच पद्धतीने यवतमाळ मध्ये चेंदूर सनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी, एका गावात 27,000, दुसऱ्या गावात 6,000, लोकसंख्या 1015 आणि त्या संबंधात आज मी इथे SP साहेब, जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मीटिंग झाली. यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहे. काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत, बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात हे 3 गाव मिळून 37,000 असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन, आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाहीये, हे समोर आलेलं आहे. उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत. कुठल्या देशाचे आहेत हे? जर महाराष्ट्राचे नाही तर भारतातले नागरिक आहेत का विदेशातले आहेत सगळे? आता यात कसं आहे की आतापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंड मध्ये, हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे, पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे. आता या कार्याला गती मिळेल. उत्तर प्रदेश मध्ये पण रायबरेली आणि जौनपूर मध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद, एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. आरोपी बिहारचे आहेत आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे. पण सर, आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहे, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये, तरी पण हे बांगलादेशी आणि रोहिंग्या नेमके येतात कसे आहेत भारतात? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना, रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे. मुंबईत त्याचं पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी. त्यात त्यांनी आधी तहसीलदार द्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला. 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ऍप आहेत त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे. ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार. नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था. सर, महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार आहे, इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी ठरते असं वाटतं का तुम्हाला? कारण वारंवार सातत्याने प्रकार घडतायत, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळतायत, लोक आढळतायत, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळतायत. आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगावमध्ये सुद्धा एक महिला जी आहे इराणी, ती बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याचं प्रकार नेमकं समोर आलेलं आहे. पाकिस्तानच्या यंत्रणा कुठे? ही गोष्ट खरी आहे की देशाच्या सुरक्षेसाठी एक चॅलेंज आहे, आव्हान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा. आपल्याला माहित असेल नोव्हेंबर 2024 विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगाव मध्ये 118 कोटी रुपये पकडून दिले होते. तर एका बाजूला विदेशून पैसे येतात, विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक
जागृत राहावं लागणार, सुधारणा करावी लागणार आणि यासाठी SIT बनवण्यात आली आहे. आधार कार्ड पण बोगस बनवले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक काही कनेक्शन समोर आलं या सगळ्या घटना? आता ही जे आत्ताचा जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंड मध्ये हातात आला आहे आणि मी सांगितलं अजून एकच महिना झालेला आहे. तर पोलिसांची चौकशी सुरू आहे. आपण जरा एक महिनाभर वाट पाहावी लागणार. सर जो आरोपी पकडला आहे त्याने आता यवतमाळमध्ये पण केलेला आहे, दिंडी जळगावच्या पण अशा देशभरात अजून किती ठिकाणच्या केल्या काही माहिती मिळाली आपल्याला? आता चौकशी सुरू आहे. 12 लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे, काही हातात आले आहेत. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. जास्त इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलणं जरा आणि खूप मोठं आणि कुठ बी इंटरनॅशनल आंतरराज्य तर लक्षात आलंय. कारण की आतापर्यंत 1,00,000 नावं समोर आलेली. हे 1,00,000 नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. ती आणणारे माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये, दिसत नाहीये. याचा अर्थ आहे खूप मोठं षडयंत्र. इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो.